हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या लाडक्या इग्नाइट बँकिंगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात घेऊन तुमच्यासाठी आलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच ऑलरेडी, तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी थंबनेलवरती पाहिलं असणार आहे. सेबीच्या जागा निघाल्यात मित्रांनो. सिक्युरिटी अँड बोर्ड ऑफ एक्सचेंज म्हणून जागा वगैरे आहेत इंडियाच्या. अतिशय महत्त्वाच्या अशा जागा आहेत, खूप सुप्रीम क्वालिटीच्या जागा आहेत. जवळपास 110 जागांसाठीची जाहिरात आहे. आणि जर तुम्ही पगार कधी पाहिला असणार आहे मित्रांनो, तर पगार आहे जवळपास 1,84,000, म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त मोठा पगार आहे. सो याच एक्झामबद्दल आज आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन वगैरे पाहणार आहोत. सो जरा व्हिडिओकडे व्यवस्थित लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मित्रांना पटकन शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, की जेणेकरून अशा महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत तर त्या तुमच्याकडून सुटता कामा नये. त्याआधी ॲज युजल नेहमीप्रमाणे मित्रांनो आपली बॅच सुरू आहे. ओके, आपली बॅच आहे. भरपूर लेकरांनी आतापर्यंत त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. सो अजूनही जर तुम्ही याचा फायदा केला नसेल, जर तुम्ही बॅचला अजून एनरोलमेंट केलं नसणार आहे तर आपल्या या उडान बॅचला मित्रांनो एनरोलमेंट करा. खूप महत्त्वाचं आहे. ही IBPSच्या धर्तीवरती बनलेली स्पेशली बँकिंग आहे, SBI आहे, इन्शुरन्स आहे. बँकिंग सेक्टरची कोणतीही एक्झाम असू द्या तर ती याच बॅचमधून क्लिअर होणार आहे. याच्यामध्ये प्री आहे मित्रांनो, याच्यामध्ये मेन्स आहे. ओके, याच्यामध्ये सर्वच्या सर्व डिटेल गोष्टींचा ॲनालिसिस करून दिलेली ही आपली बॅच आहे. सो जर तुम्हाला याबद्दल अजून काही जास्त डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे हवे असणार आहे तर पटकन हा जो नंबर दिला आहे किंवा स्क्रीनवरचा जो नंबर तुम्हाला दिसतो आहे तर त्याच्यावरती स्पेशली कॉन्टॅक्ट करा आणि अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळवा. सो जास्त वेळ न घेता व्हिडिओला आपण आता पटकन स्टार्ट करूया. सेबीच्या जागा आल्यात मित्रांनो. कशाच्या? सेबीच्या जागा आलेल्या आहेत. अतिशय मोठा फायदा आहे अशा विद्यार्थ्यांना की ज्यांचं IT झालेलं आहे, ज्यांचं इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, ओके, किंवा ज्यांचं लीगल आहे, किंवा जनरल जे आहेत, किंवा जनरल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा याच्यावरती खूप मोठा बेनिफिट होणार आहे. ठीक आहे ना. सो जवळपास आहे ना, जवळपास 110 ज्या जागा आहेत तर त्यांच्यासाठी व्हॅकन्सी मित्रांनो. एकूण किती जागा आहेत? 110 जागा. 110 लक्षात ठेवा. आज आपण सर्वच्या सर्व थोडक्यात व्यवस्थित पाहूया त्याचा नेमका अर्थ काय आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात महत्त्वाच्या डेट्स ज्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ग्रेड A असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे मित्रांनो. अतिशय खूप चांगली आणि महत्त्वाची पोस्ट आहे. ठीक आहे ना. सो मात्र एक आहे याच्यामध्ये स्पेशालिटी लागणार आहे. एक आहे जनरल स्ट्रीम आणि दुसरा आहे मित्रांनो स्पेशल स्ट्रीम. जनरल स्ट्रीमचा अर्थ असा आहे की ज्यांचं जनरल ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. मात्र ज्यांचं ग्रॅज्युएशन काही स्पेशलाइज्डमधून झालेलं आहे, ज्यांचं लॉ झालं असेल, IT आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, तर त्या विद्यार्थ्यांना याच्यासाठी खूप मोठा बेनिफिट आहे. ऑलरेडी असे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, की ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, कसक अभ्यास आहे त्यांचा. सो याच अभ्यासाच्या फ्लोमध्ये ही एक्झाम तुमच्या लाईफला एक नवीन टर्निंग पॉईंटमधून ठरू शकते. सगळ्या गोष्टी जरा डिटेलमध्ये आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं याचं जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे हे मला असं वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊन गेलेलं होतं आणि आता 30 ऑक्टोबरला जे आहे हे याचं आलेलं आहे फुल अँड फायनल नोटिफिकेशन. सो 30 ऑक्टोबरपासून जे आहे मित्रांनो हे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तुम्हाला दिसत नसेल तर थोडंसं याला आपण एनलार्ज करूया की जेणेकरून क्लॅरिटी वाढेल तुमची. ओके, तुम्ही पाहू शकतात 30 ऑक्टोबरला जे आहे स्टार्ट होणार आहे आणि नोव्हेंबरच्या 28 म्हणजे या महिन्याच्या 28 नोव्हेंबरपर्यंत जे आहे तर ही आहे लास्ट डेट. सगळ्यात महत्त्वाचं कॉल लेटर कधी येणार आहे, काय येणार आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या ईमेलवरती सांगितल्या जातील. जानेवारी 10ला. आता याच्यामध्ये ही जी एक्झाम आहे ही 3 फेजमध्ये कंडक्ट होणार आहे. फेज 1 आहे, फेज 2 आहे आणि आहे बाळांनो फेज 3. मग फेज 1 जी आहे ही 10 जानेवारी 2026ला म्हणजे पुढच्या वर्षीच्या 10 जानेवारीला. फेज 2 जी आहे ऑनलाईन एक्झाम ही आहे 21 फेब्रुवारीला आणि त्याच्यानंतरच्या ज्या आहे मग त्याच्यानंतर फेज 3 म्हणजे याचा अर्थ इंटरव्ह्यू डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे हे त्याच्यानंतर कंडक्ट केलं जाणार. बारीक बारीक गोष्टी आपण पाहूया. ही जी वेबसाईट आहे याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. recruitment@sebi.com याच्यावर जाऊन तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी फिलअप करायच्या आहेत. सो आता थोडक्यात जरा आपण पाहूया. त्याआधी जरा बघा आता व्यवस्थित. ठीक आहे. सो आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. जर तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये जर कधी पाहिलं तर या ठिकाणी डिफरंट स्ट्रीमसाठीच्या ज्या आहेत तर या जागा आहेत. सगळ्यात पहिलं जी स्ट्रीम आहे तर ते आहे जनरल, की ज्यांचं BA झालं असेल, BCom आहे, BSc आहे, ज्यांचं जनरल ग्रॅज्युएशन झालं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी.
एकूण 56 जागा आहेत. ओके, याच्यामध्ये ओपनच्या आहेत 23, OBCच्या 14 आहेत, SCच्या आहेत 10, STच्या 4 आहेत, EWSच्या 5 आहेत. टोटलकडून आहे मित्रांनो 56 जागा आहेत. ठीक आहे ना. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकतात. मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असलं पाहिजे 2 वर्षाचं, मिनिमम 2 इयर्स इन एनी डिसिप्लिन. बॅचलर डिग्री चालेल, लॉमध्ये चालणार, इंजिनिअरिंगमध्ये चालणार. ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत या सर्वांमध्ये तुमची डिग्री असली तरी चालणारी आहे. ठीक आहे ना. सो आता मला असं वाटतं की ज्या वेळेला मी आता तुम्हाला सर्वच्या सर्व सांगणार आहे तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला आरामात आपोआप समजतील. ओके, हां, चला आता याच्यामध्ये पाहू शकतात तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी लिगल जे आहे तर लिगलसाठी एकूण 20 जागा आहे. लिगलसाठी जर कधी पाहिलं तर साहजिक गोष्ट आहे, लिगलसाठी तुमचं एज्युकेशन जे आहे तर ते लॉ LLB किंवा LLM वगैरे असलं पाहिजे. इथं म्हटलं आहे की मॅन्डेटरी बॅचलर डिग्री म्हणजे याचा अर्थ तुमचं LLB झालं असलं तरी चालेल. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की डिझायरेबल एक्सपिरियन्स, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स जर कधी असणार आहे, जर तुम्ही लॉ झाले असणार आहे आणि जर तुम्ही ॲज अ ॲडव्होकेट म्हणून जर कधी कुठं काम करत असणार आहे, ऑल इंडिया बार काउन्सिलचं जर तुमच्याकडे सनद वगैरे असणार आहे, ओके, ॲडव्होकेट, सॉलिसिटर ऑफिस किंवा एखादी लॉ फर्ममध्ये जर कधी काम करत असणार आहे तर या सर्वच्या सर्व गोष्टी ॲप्लिकेबल याच्यामध्ये राहणार आहेत. त्याच्यानंतर ITच्या आहेत 22 जागा. ITमध्ये तुमचं साहजिक गोष्ट आहे एक तर तुमचं MSc जे ग्रॅज्युएशन जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन तर ते ITमध्ये असलं पाहिजे किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनला IT असलं पाहिजे. जर 2 वर्षांचा जर तुमच्याकडे ड्युरेशन असणार आहे तर ती खूप चांगली गोष्ट आहे. सो या बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही पाहू शकतात. नेक्स्ट मोडमध्ये रिसर्चसुद्धा ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय आहे तर रिसर्चसुद्धा आहेत. आता रिसर्चमध्ये जर कधी आपण पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी बारीकशा जवळपास ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर त्या हायलाईट केलेल्या आहेत. एवढ्या गोष्टी डिटेलमध्ये रीड करणं पॉसिबल नाही आहे. जर तुम्हाला रिसर्चमधून जायचं असणार आहे तर मिनिमम 2 वर्षांचं ड्युरेशन असणार आहे. इकॉनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स आहे, फायनान्शियल इकॉनॉमिक्स आहे, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चरल आहे. काहीतरी तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचे आहे. हे नसेल तर तुमच्याकडं मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं असलं पाहिजे त्यांच्याचमध्ये लक्षात. किंवा ते नसेल तर मग बिझनेस फायनान्स किंवा मास्टर डिग्री पुन्हा. या एवढ्या गोष्टी ज्या आहेत या रिसर्चसाठी महत्त्वाच्या आहेत. या फॉर्मच्या लिंकमध्ये जो तुम्ही आता व्हिडिओ पाहतायत याच्या डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची जी PDF आहे त्याची लिंक आम्ही देऊन टाकू. लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये हा फॉर्म एकदा व्यवस्थित पाहता येईल तुमच्या संबंधित एज्युकेशनच्यासाठी. ठीक आहे. याच्यासाठी 4 जागा आहेत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आहेत ऑफिशियल लँग्वेज 2 आहेत आपल्याकडे, हिंदी इंग्लिश. त्यांच्यासाठी सुद्धा आहे तुमची बॅचलर डिग्री एक तर हिंदी इंग्लिशमधून असली पाहिजे. इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल इलेक्ट्रिकलमधून तर त्या संबंधामध्ये तुमच्याकडे तुमची डिग्री असली पाहिजे. 2 जागा आहेत. सिव्हिलसाठी 3 जागा आहेत. क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकतात, B सिव्हिल वगैरे लागणार. ठीक आहे ना. सो अशा पद्धतीनं टोटल ज्या आहेत 110 जागांसाठी सेबीची ॲड आलेली आहे. ठीक आहे ना. सो थोडक्यात आपण आता पुढे जाऊया. महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण जरा हायलाईट पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी काही तुम्हाला फेजेस जरा लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला आधी सांगितलं 3 फेजमधून जे आहे तर ती एक्झाम होणार आहे. एक जनरलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, जनरलच्या मुलांच्या सोबतीला ज्यांचं स्पेशलायझेशन आहे त्यांच्यासाठी आहे. मग आता याचा अर्थ असा आहे की सर एखादा विद्यार्थी जनरल म्हणून सुद्धा फॉर्म भरू शकतो. समजा माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं आहे, सिव्हिल झालं आहे किंवा माझं लॉ झालं आहे तर मी जनरलमधूनही फॉर्म भरू शकतो आणि स्पेशलाइजमधून सुद्धा फॉर्म भरू शकतो आहे. मात्र याच्यासाठी काही अटी आहेत तर त्याच्याकडे जर आपण लक्ष देऊया. याच्यामध्ये नोट पहा का आहे, कॅन्डिडेट्स आर परमिटेड टू अप्लाय मॅक्झिमम 2 स्ट्रीम. तुम्ही जास्तीत जास्त 2 स्ट्रीमसाठी फॉर्म भरू शकतात आणि जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर दोन्ही स्ट्रीमसाठी सेपरेट ॲप्लिकेशन फीज लागणार तुम्हाला. सेपरेट लक्षात ठेवा. एकासाठी एकदा फीज भरावी लागणार, दुसऱ्यासाठी दुसऱ्यांदा फीज भरावी लागणार. एकाच फीजमध्ये दोन्ही फॉर्म तुम्हाला अप्लाय करता येणार नाही आणि जर असं कधी आढळलं तर डायरेक्टली तो फॉर्म काय होणार आहे, रिजेक्ट होणार आहे. लक्षात, तो रिजेक्टेड केला जाणार. त्याच्यानंतर नोट सेकंड अशी आहे की एकदा जर तुम्ही इन्फॉर्मेशन पुटअप जर कधी केली तर ती इन्फॉर्मेशन चेंज होणार नाही. म्हणून ज्यावेळेला तुम्ही सेवाने नेक्स्ट वगैरे करणार त्यावेळेला जरा लक्षात ठेवा फॉर्म भरताना जीही इन्फॉर्मेशन तुम्ही पुटअप करणार तर ती जरा व्यवस्थित टाका. तिसरं पहा, द ऑफिसर्स रिक्रुटेड इन एनी स्ट्रीम मे बी पोस्टेड टू एनी डिपार्टमेंट ऑफ द सेबी इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर स्ट्रीम. तुम्हाला तुमचीच फील्डमध्ये कुठेही तुम्हाला पोस्टिंग वगैरे मिळू शकते. या गोष्टी जरा लक्षात ठेवा. सेबीचे ज्या ज्या ठिकाणी ऑफिसर्स आहे अक्रॉस इंडिया त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाईल. पण बऱ्यापैकी एक गोष्ट जी आहे तर ती क्लॅरिटीमध्ये असते. कुठली गोष्ट असते की जनरली तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या जो लिगल लँग्वेज असते तुमची, जी तुमची लोकल लँग्वेज असते तर त्याच्या अनुषंगानं पाठवलं जातं भरपूर साऱ्या केसेसमध्ये. मात्र हे ग्रँटेड घेऊ नका. त्याच्यानंतर पुढं पाहूया.
कॅन्डिडेट हू हॅव appeared or will appear in a final examinations are eligible for the phase 1 and 2 of the selection. Those candidates qualifying for the phase 3 will be required to produce necessary documents, evidences successfully. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे त्यांचे डॉक्युमेंटरी प्रूफ वगैरे असलं पाहिजे. आता महत्त्वाचं काय आहे सर, एज लिमिट काय आहे? एज लिमिट जे आहे तर ते 30/9 पर्यंत आहे. लक्षात ठेवा, 30/9/2025 पर्यंत त्यांचं म्हणणं आहे. अ कॅन्डिडेट मस्ट नॉट हॅव एक्सीड एज ऑफ 30. 30चं जे वय आहे तर ते एक्सीड होता कामा नये या तारखेपर्यंत. ऑन सप्टेंबर 30 सप्टेंबर 2025च्या वरती तुमचं वय जाता कामा नये. लक्षात ठेवा, म्हणजे 30च असलं पाहिजे या तारखेपर्यंत. दॅट इज द कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न ऑन द 1 ऑक्टोबर 1995ला जर तुमचा जन्म झाला असेल तर त्या अनुषंगानं बरोबर तुम्ही या तारखेपर्यंत 30 येणार. लक्षात ठेवा. सो अप्पर एज लिमिट तुम्हाला सांगितलं, तुम्ही काही गोष्टी वाचू शकतात. ठीक आहे ना. चला आता थोडंसं पुढं जाऊया. बघा, खूपच लेंदी आणि थोडा डिटेल आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. व्यवस्थित जर ऐका. बघा, मोड ऑफ सिलेक्शन काय आहे? 3 फेजेसमधून जे आहे, फेज 1 आहे ऑनलाईन एक्झाम आहे, त्याच्यानंतर फेज 2 आहे. बघा इथं ऑनलाईन एक्झाम आहे. लक्षात ठेवा, एक्झामिनेशन 2 पेपर असतील 100 मार्कांचे फेज 1ला. फेज 2ला पुन्हा 2 पेपर 100 मार्कांचे. आणि फेज 3 काय आहे? ही आहे तुमची इंटरव्ह्यूची. 3 फेजेसमधून एक्झाम आहे. फेज 1 आहे, फेज 2 आहे आणि काय आहे? फेज 3 आहे. प्लीज जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता इथं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, फेज 1 आपण पाहूया. फेज 1मध्ये 2 एक्झाम आहेत. त्याच्यामध्ये पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. पेपर 1 जो आहे हा सर्वच्या सर्व स्ट्रीमला ॲप्लिकेबल आहे, कॉमन आहे. मग सर ऑल स्ट्रीमसाठी काय आहे? तेच जे बँकिंगचे आपले सब्जेक्ट आहेत. जनरल अवेअरनेस आहे, फायनान्शियल सेक्टर आहे, त्याच्यानंतर क्वांट आहे, रिझनिंग आहे, इंग्लिश लँग्वेज वगैरे आहे. याचे 100 क्वेश्चन्स आहे एका तासामध्ये. पण मात्र एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, सेबीच्या या पॅटर्नमध्ये फेज 1 फेज 2मध्ये इवन फेज 3मध्ये तुम्हाला कट ऑफ काढायचा आहे. आणि तो कट ऑफ त्यांनी जो मेन्शन केला आहे तेवढा आला पाहिजे. म्हणजे 30%चा कट ऑफ जो आहे हा येणं अपेक्षित आहे. सो 30% जो आहे हा तुम्हाला 100मधून, याचा अर्थ मिनिमम 30 मार्क आले तर तुम्ही क्वालिफाय व्हाल. लक्षात ठेवा, किमान तुमचा कट ऑफ निघेल, त्याच्यानंतर मेरिट वगैरे ठरणार. सो त्याच्यानंतर पेपर 2. आता पेपर 2 जे आहे हे दोघांसाठी आहे, जनरलसाठी आणि नंतर आहे स्पेसिफिक ब्रांचसाठी. जनरल स्ट्रीमसाठी सब्जेक्ट सेम आहेत. पाहून घ्या. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन अ सब्जेक्ट. कॉमर्स, अकाउंटन्सी आहे, मॅनेजमेंट आहे, फायनान्स आहे, कॉस्टिंग आहे, कंपनीज आणि इकॉनॉमिक्स आहे. जरी तुम्ही जनरलमधून जरी फॉर्म भरला तरीसुद्धा तुम्हाला हे देणं आहे, म्हणजे आहेच. पुढं आपण पाहूया याच्या सब्जेक्ट, याचा सिलेबस वगैरे काय आहे. लिगल जर तुम्ही पार्ट 2 पेपर 2चा दुसरा सेक्शन, जर लिगल स्ट्रीम रिसर्च जे तुमचे स्पेशलायझेशन आहे तर त्याच्यावरती तुम्हाला MCQचे टोटल 100 क्वेश्चन जे आहे तर ते विचारण्यात येतील. 40 मिनटं तुम्हाला मिळतील आणि 40%चा कट ऑफ तुम्हाला काढावा लागणार, म्हणजे 100चे 40. सो याचे 30 आणि याचे 40, याचा अर्थ जवळपास 70 मार्क जे आहे हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. 70 मार्क आले पाहिजेत. आता मेन गेम असा आहे, हे तर ठीकच आहे, मात्र याच्यामधून जर कधी पाहिलं तर ॲग्रिगेट कट ऑफ सुद्धा काढायचा आहे. याचा अर्थ 40% आले पाहिजेत. हे जरा लक्षात ठेवा बा. हां, लक्षात ठेवा. याचा अर्थ समजावून सांगतो. याचे 30 आले पाहिजेत, याचे 40, आणि याचे 40 आणि 30 किती आले? 70. दोघांचे सेपरेट आले पाहिजेत. ते आल्याच्या नंतर हा पेपर 100, हा पेपर 100, 200, 200चे 40%. याचा अर्थ मिनिमम 80 मार्क तुमचे आलेच पाहिजेत, तरच तुम्ही लोक पास वगैरे व्हाल. ठीक आहे ना. याच्यामध्ये सेक्शनलबद्दल काही बोललं नाही त्यांनी. हां, चला इथे काही गोष्टी आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 आहे पेपर 1 पेपर 2साठी आहे. ठीक आहे ना. इथं म्हटलं आहे की देअर शार बी द कट ऑफ 30% पेपर 1साठी. इथं म्हटलं आहे की नो सेक्शनल कट ऑफ. सेक्शनल कट ऑफ नाही, काय सोडवायचं ते सोडवाने मार्क मिळवा. आणि दुसरा आहे मिनिमम कट ऑफ 40% पेपर 2साठी. मी तुम्हाला आता सांगितलं सेक्शनल कट ऑफ नावाचा प्रकार याच्यामध्ये बिलकुलच नाही आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण एंट्री करतोय फेज 2च्या ऑनलाईन एक्झामकडं. मग अगेन सेम थिंग, फेज 2मध्ये काय आहे? पुन्हा 2 पेपर, पेपर 1 पेपर 2. मागच्यासारखं ते जास्त काही व्हेरिएशन्स नाही. पेपर 1मध्ये सगळ्यात पहिलं काम आहे तुम्हाला इंग्लिश आहे. आलं लक्षात. आता याच्यामध्ये जे इंग्लिश आहे तर हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, तेच लेटर रायटिंग किंवा ईमेल रायटिंग वगैरे जे असणार आहे ते. 100 मार्कांचा पेपर आहे, 1 तास आहे. तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी काढायचा आहे 30%. किती आहे? 30% आहे. यांनी वेटेज देऊन ठेवलं आहे, 1/3 वेटेज आहे. ठीक आहे ना. तुम्ही याच्याकडे फोकस करा. 30%. पेपर 2मध्ये जनरल स्ट्रीमवाल्यांसाठी सेम सब्जेक्ट आहे की जे मागे होते.
अकाउंटन्सी, फायनान्स वगैरे 100 क्वेश्चन्स राहतील. 100 मार्कांचा पेपर आहे. 90 मिनटं म्हणजे 1.5 तास आहे. 40% मार्क आणायचे आहे आणि हा आहे 2/3. हे दोन मिळून जे आहे हे महत्त्वाचे आहे. 1/3 आणि 2/3 याचा अर्थ याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर पेपर 2मध्ये जर तुम्ही स्पेशली स्ट्रीममधून जर कधी आला असाल, जर तुम्ही स्पेशली सेक्शनमधून जर कधी फॉर्म भरले असणार आहे स्पेशलाइजमधून, तर मग तुमच्यासाठी आता याच्यामध्ये बघा काय काय. लीगल स्ट्रीम असेल तर काय आहे, IT साठी काय काय आहेत, रिसर्चसाठी तुमचा सिलेबस काय आहे, सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्याल, कारण खूप लेंदी आहे. ऑफिशियल लँग्वेजसुद्धा तुम्हाला दिलेला आहे, हिंदी आणि इंग्रजी आहे. ठीक आहे ना. चला, सो अशा पद्धतीनं एक मात्र आहे की याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रिगेट 50% मार्क आणायचे आहेत. किती आणायचे आहेत? ॲग्रिगेट 50% मार्क्स आणायचे आहेत. चला, इथं काय म्हटलं, कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड फॉर द फेज 2 विल बी ॲश्यूड अ न्यू हॉल तिकीट. जर तुम्ही पेपर 1मधून पेपर 2मध्ये म्हणजे फेज 1मधून फेज 2मध्ये कधी आला तर तुम्हाला हॉल तिकीट इश्यू केलं जाणार आहे. पुढचं ते हॉल तिकीट कसलं असणार आहे? ऑब्व्हियसली तुमच्या इंटरव्ह्यूचं. फॉर कॅन्डिडेट who have applied in a multiple stream, लक्षात ठेवा, पेपर 2 विल बी कंडक्टेड इन अ व्हेरियस शिफ्ट. हे जरा लक्षात ठेवा. जर तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये जर कधी ॲप्लिकेशन केलं असणार आहे तर मग गोंधळ उडायला नको, म्हणून त्याचा पेपर जो आहे हा डिफरंट शिफ्टमध्ये कंडक्ट केला जाणार. द टायमिंग ऑफ विच विल बी इंटिमेटेड इन द हॉल तिकीट. ओके. देअर शॅल बी द निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. ठीक आहे ना. ओके. देअर शॅल बी द कट ऑफ, इथं सांगितलं आहे तोच कट ऑफ असला पाहिजे. सेम दिलेला आहे, ॲग्रिगेट 50% मार्क असले पाहिजे. आता इथं काय आहे, फेज 3ला तुम्ही ॲप्लिकेबल ठरणार. जर तुम्ही 50% तुम्हाला ॲग्रिगेट आले तर सेक्शनल कट ऑफ याच्यामध्ये नाही येईल. मग फेज 1, फेज 2 आणि फेज 3 म्हणजे काय आहे, तुमचा इंटरव्ह्यू आहे. ओके. ऑल क्वेश्चन्स पेपर ओके विल बी सेट बायलिंग्वली इन अ हिंदी अँड इंग्लिश. सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रत्येक जो क्वेश्चन आहे हा डबल लँग्वेजमध्ये आहे, हिंदीमध्ये सुद्धा आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. या गोष्टी ज्या आहेत या जरा लक्षात ठेवा. चला, सिलेबस आपण शेवटी पाहूया. इंटरव्ह्यूसाठी पाहून घ्या. ॲप्लिकेशन फी शाल नॉट बी रिफंडेड टू द कॅन्डिडेट नॉट शॉर्टलिस्टेड फॉर द फेज 2 अँड इंटरव्ह्यू. कॅन्डिडेट मे ऑफ द इंटरव्ह्यू आयदर इन हिंदी और इंग्लिश. तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्ही आधीच ठरवा इंटरव्ह्यू कशामधून द्यायचा आहे. वेटेज ऑफ द मार्क्स ऑप्टेन इन अ फेज 2 विल बी 85%. हां, लक्षात ठेवा, 85% फेज 2, वेल द मार्क्स ऑप्टेन इन इंटरव्ह्यू शॅल बी गिवन वेटेज ॲज अ 15%. 85-15चा रेशो ठेवलेला आहे. कशाचा आहे? 85 आणि 15चा रेशो आहे. फेज 2साठी जे आहे तर ते 85% मार्क पाहिजे आणि इंटरव्ह्यूसाठी 15%. अशा पद्धतीने 100% कंडक्ट केलं जाणार. सॉरी. ओके. चला, इथं म्हटलं आहे महत्त्वाचं काय आहे बघा. However, due to the weightage up to maximum 3.75 marks will be given to the candidates जे स्पेशली स्ट्रीमवाले असतील त्यांना. आता याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यू जे आहे इंटरव्ह्यूला 75% वेटेज आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कमीत कमी 11.25 मार्क आले पाहिजेत, 11.25. आणि रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जर तुम्ही स्पेशली जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असणार आहे, रिलेव्हंट असा एक्सपिरियन्स, तर तुम्हाला त्या इंटरव्ह्यूच्या सेशन्समध्ये तुमच्या त्या एक्सपिरियन्ससाठी एक्स्ट्रा मार्क्स जे आहेत तर ते मिळणार आहे 3.75. ओके. सो अशा पद्धतीनं टोटल 100% आहे आणि 15 मार्कांचा तुमचा आहे इंटरव्ह्यू. ॲप्लिकेबल ओन्ली फॉर लिगल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल या तिघांसाठीच फक्त या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्हॅलिड आहेत, बाकी कोणासाठी नाही, म्हणजे जनरलसाठी वगैरे नाही. इथं बघा काय म्हटलं आहे, ओनली दोज कॅन्डिडेट हू फिल द डिटेल रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स while filling the online application form shall be considered awarding the weightage mark. जर तुम्ही फॉर्म भरताना तुमचा एक्सपिरियन्स जर कधी मेन्शन केला असणार आहे रिस्पेक्टिव्ह पोस्ट करता तर तुम्हाला ते मार्क मिळतील. लक्षात ठेवा, अदरवाईज मिळणार नाही. इथं काय म्हटलं बघा. ठीक आहे, बस एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हां, आता या ठिकाणी प्रोबेशन बघा, सर्व्हिस वगैरे काय काय आहे जर आपण पाहूया. प्रोबेशन याच्यामध्ये आहे ग्रेड एसाठी 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड जो आहे, 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड आहे. याच्यामध्ये पे स्केल किती, 62,500 पासून तर 1,26,000 पर्यंतचं तुमचं पेमेंट आहे. आता इथे या, प्रेझेंटली द ग्रॉस
सॅलरी ज्या आहेत तुम्हाला सगळ्या प्रकारचा अलाउन्सेस याच्यामध्ये मिळणार आहेत. ग्रेड अलाउन्स आहे, स्पेशल अलाउन्स आहे, डिअरनेस अलाउन्स आहे, फॅमिली अलाउन्स आहे, लोकल अलाउन्स आहे, लर्निंग अलाउन्स आहे, स्पेशल ग्रेड अलाउन्स आहे. एवढं करत करत जो तुमचा पगारवरती होता 1,26,000 तो डायरेक्ट तुमचा जातो 1,84,000 आणि इन हँड तुमच्या हातामध्ये जवळपास 1,43,000 अमाऊंट येते. लक्षात ठेवा, खूप मोठी अमाऊंट आहे मित्रांनो, ही खूप जास्त मोठी अमाऊंट आहे. सो तुमच्यातले बरेचसे स्टुडंट असे आहेत किंवा तुमच्या ओळखीमध्ये असे बरेचसे असे स्टुडंट आहेत की ज्या लेकरांकडे एक्सपिरियन्स आहे, खरोखर त्यांनी कुठं ना कुठे एक्सपिरियन्स वगैरे घेतला आहे. तर ती हीच वेळ आहे की या वेळेमधून बहुतेक तुमचं लक जे आहे तर तो स्पार्क घेईल मित्रांनो. ठीक आहे ना, इग्नाईट होईल, बाकी काही नाही. सो बेनिफिट्स आहे, ॲकॉमोडेशन आहे तुम्हाला, त्याच्यानंतर पोस्टिंगचा तुम्हाला बेनिफिट वगैरे आहे. इथं सगळ्या गोष्टी लिहिलेल्या तुम्ही एकदा रीड करून घ्याल. हां, त्याच्यानंतर आता मग एक्झाम कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकतात. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, बॉम्बे, ठाणे वगैरे, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, सांगली आणि सातारा. ठीक आहे, एकच मिनिट. चला, अजून काय आहे? हां, मात्र एक आहे, फेज 1 तुम्हाला सांगितले की कोणत्या कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये होणार. फेज 2 पहा कुठे, छत्रपती संभाजीनगरला आहे, नाशिकला आहे, पुण्याला आहे. फेज 2 जे आहे इथं आहे. कुठलं सुटलं आहे का माझ्याकडून? नाही तर पाहून याल बरं का, नागपूर वगैरे काही सुटलं वगैरे असेल. हां, खाली आहेच नागपूर आहे, बॉम्बे वगैरे या ठिकाणी जे आहे तुमची फेज 2ची एक्झाम होईल. ॲप्लिकेशन फीस पहा किती आहे. ॲप्लिकेशन फीज आहे, जर तुम्ही SC ST मधून कधी आला तर फक्त 100 प्लस 18% GST, आणि जर तुम्ही OBC, ओपन किंवा EWS मधून आला असाल तर 1,000 प्लस 18% GST आहे तुम्हाला 180. म्हणजे याचा अर्थ जवळपास 1,200 रुपये जे आहे तर ते देणं लागतं आपल्याला. ठीक आहे. हां, अजून एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला, काही गोष्टी जरा समजून घ्या, खूप लेंदी आहे, समजा. एकच मिनिट. याच्यामध्ये ॲप्लिकेशन प्रोसिजर सगळं दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, जस्ट अ मिनिट. एकच मिनिट. हां, या इकडं. ॲप्लिकेशनमध्ये पेज नंबर 22 वरती तुम्हाला सर्वच्या सर्व सिलेबस डिटेल दिलेला आहे. हा प्लीज तुम्हाला सेपरेटली चेक करावा लागणार आहे डिटेलमध्ये जाऊन. ठीक आहे ना, तुम्ही वाचा, म्हणजे तुम्ही अजून गो थ्रू व्हा त्याच्यातून. कॉमर्स आणि अकाउंटन्सीसाठी काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, फायनान्स काय आहे, जनरल टॉपिक्स काय आहे, कॉस्टिंग काय आहे, कंपनीज ॲक्ट आहे, इकॉनॉमिक्स आहे. आता या ठिकाणी स्पेशलायझेशन आहे, म्हणजे याचा अर्थ जर लॉ झालं असेल पेपर 1 पेपर 2साठी, लिगलसाठी काय आहे, आणि वेटेज वाईजसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे तुमच्यातून एखादा IT असेल, ज्याचं लॉ झालं असणार आहे, सिव्हिल झालं असणार आहे, इलेक्ट्रिकल झालं असणार आहे, त्याच्यासाठी हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की किती वेटेज वाईज तुम्हाला रीड करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्ही चेक करून घ्याल. बघा, IT साठी पण दिलेलं आहे. ओके, IT साठी सुद्धा दिलेलं आहे. फेज 2 सगळं दिलेलं आहे, सिलेबस आहे संपूर्ण, रिसर्चचा पण सिलेबस तुम्हाला गिवन आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी डिटेलिंगमध्ये दिलेल्या आहेत. आणि मी यासाठी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की म्हणून ज्यांना अशी इच्छा आहे की त्यांनी सेबीमध्ये एंटर करावं, खूप वेगळं फील्ड. तुम्ही फक्त इमॅजिन करा, जर तुम्हाला स्टार्टिंगला एंट्रीलाच जर कधी 1.5 लाखापर्यंत पेमेंट कधी मिळत असणार आहे, तर भविष्याच्या 4-5 वर्षामध्ये तुम्ही कुठं असणार. आणि आता सध्या 8वं वेतन लागल्याच्या नंतर बऱ्यापैकी पेमेंट जे आहे हे 1.5 पट दुपटीने वाढलेले आहेत. लक्षात ठेवा, 100चा जवळजवळ 80ने वाढलेला आहे. बऱ्यापैकी एवढा मोठा डिफरन्स आहे. सो सेबी जे आहे तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची. 110 पोस्ट आहे. हा बिलकुल विचार करू नका की सर पोस्टची संख्या कमी आहे, फॉर्म भरणारे मॅच्युअर मुलं आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढेही लोक मला पाहताय तर तुमच्याच क्षेत्रामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये असे काही कॅन्डिडेट आहेत की तुम्हालाही माहिती की तो सिरियस आहे, तुम्ही सुद्धा सिरियस वगैरे आहात, तर हा फॉर्म भरा. हा फॉर्म तुमच्यासाठी खूपच जास्त मॅटर करतो. काही डाऊट्स असतील ॲज युजल कमेंट्समध्ये लिहा. जो नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आम्हाला विचारा. आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड ज्या करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बॅच घेतले नसणारे लेकरांनो तर बॅच घ्या. ठीक आहे ना. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शिक्षणावरती प्रॉपर असा युटिलाइज पैसा करणार नाही तोपर्यंत सक्सेस जे आहे ते तुमच्याजवळ लवकर नाही येणार.
सो हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. सो बँकिंगला या अनुषंगानं प्रत्येक गोष्टी ज्या आहे तर ती समजून घेत चला. ठीक आहे. सो याची जी हा जो फॉर्म आहे याचा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. तुम्ही जा, तुम्हाला डिटेलमध्ये रीड करा. एखादी गोष्ट नाहीच समजली तर कमेंट्समध्ये आम्हाला विचारला. ठीक आहे. सो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन जे आहे तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रांना जो ॲप्लिकेबल आहे याच्यासाठी तर त्यांना व्हिडिओ जरूर शेअर करा, जरूर एक्सप्लोर करा. ठीक आहे. सो पुन्हा एकदा अशाच पद्धतीची एक ॲड घेऊन लवकरच तुम्हाला भेटतो. तोपर्यंत थँक्यू. थँक्स अ लॉट. बाय.